दिसते स्क्रीन दिसते ना? हो सर. पीपीटी दिसते का? पीपीटी हो सर दिसते. ओके. तर मागच्या लेक्चर पर्यंत आपण काय बघितलं? जनरली मी तुम्हाला ते सांगितलं. पीपीटी तुमच्याकडे आहेत अवेलेबल. टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलचे काय असतात? त्याला जेव्हा आपण बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नुसार ते मटेरियलचं काय होतं? बिहेवियर चेंज होतं आणि त्या चेंज झालेल्या बिहेवियर नुसार प्रत्येक मटेरियल जे असतं ते वेगवेगळ्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतं. मग त्यानुसार वेगवेगळ्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतं. त्यानुसार ते मटेरियलचं वर्गीकरण कशात होतं? डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल, अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि फेरीमॅग्नेटिक मटेरियल. या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये मॅग्नेटिक मटेरियलचं वर्गीकरण होत असतं. ओके. मग त्यानंतर आपण बघितलं डायमॅग्नेटिक मटेरियल्स. ओके. डायमॅग्नेटिक मटेरियल्स काय करतात? द सबस्टन्स विच आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. ब्रॅकेट मध्ये लिहिलंय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक फील्डला सबस्टन्स वीकली रिपेल्ड करतो, त्याला काय म्हणतो आपण? डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. त्यानंतर पुढचं बघितलं आपण पॅरामॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिझम मध्ये काय होतं? द सबस्टन्स विच आर वीकली अट्रॅक्टेड. ओके. विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट. ब्रॅकेट मध्ये काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक फील्डला वीकली अट्रॅक्ट करतो, ते काय तुमचे पॅरामॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझम रिपल्शन करतो वीकली आणि पॅरामॅग्नेटिझम वीकली अट्रॅक्ट. ते आहे तुमचं पॅरामॅग्नेटिझम. त्यानंतर नेक्स्ट थिंग इज ferromagnetism. What is ferromagnetism? The substance which are strongly attracted by the magnetic field are called ferromagnetic substance. Okay, strongly attracted by magnetic field. Diamagnetism, weak repulsion. Paramagnetism, weak attraction. And ferromagnetism, strong attraction. Okay, that's why it is called as ferromagnetic substances. माईक कोणाचं चालू आहे? ओके. देन फेरोमॅग्नेटिझम बघितलं आपण. आता प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार पण बघितले. एक्झाम्पल्स काय काय आहेत? ओके. एक्झाम्पल्स तुमचे वेगवेगळ्या मटेरियलचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. आता डायमॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल आहेत. काय आहेत? अँटीमनी, गोल्ड, बिस्मथ, कॉपर, मर्क्युरी, वॉटर, एअर, हायड्रोजन. ओके. काय आहेत? अँटीमनी, गोल्ड, बिस्मथ, कॉपर, मर्क्युरी, वॉटर, एअर, हायड्रोजन आर द एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल काय आहेत? ॲल्युमिनियम, मॅग्नेज, क्रोमियम, प्लॅटियम, ऑक्सिजन. हे काय तुमचे एक्झाम्पल पॅरामॅग्नेटिक मटेरियलचे. त्यानंतर फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत तुमचे? आयर्न, निकेल, कोबाल्ट, स्टील, etc. are the examples of ferromagnetic substances. हे झालं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग आता त्याचे काय स्पेसिफिकेशन आहे, त्याच्यात काय काय असतं ते बघूया. ओके. त्यात काय आहे? सम मॅग्नेटिक मटेरियल्स हॅव regions or domains. Okay. Some magnetic materials have regions or domains in which large number of atoms or ions or molecules having permanent magnetic moment. म्हणजे काय असते? वेटिंग मध्ये मुली आहेत. म्यूट करा. कोणाचं माईक चालू आहे? सर वेटिंगला मुली आहेत. मग ते जॉईन का बरं होत नाही? आपल्याकडे ऑटो जॉईनिंग आहे की. कोण कोण वेटिंगला आहे? झालं का जॉईन? अमृता, कोण कोण वेटिंग वर आहे? वैशाली आणि सीमा. मग इथे जॉईन का बरं होत नाही? सीमा करायला की त्यांना जॉईन.
सीमा झाली जॉईन. हा सीमा झाली जॉईन. झाली का अजून? वैशाली. सांग की तिला जॉईन करायला. केलं का जॉईन? मेसेज केला. पटकन जॉईन करायला लावा. इथं ऑटो जॉईनिंग आहे, होतं जॉईन. त्यांनी लिंक वर व्यवस्थित क्लिक करत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम होतो. पण पहिली गोष्ट, लेक्चरच्या तुम्ही 2 मिनिटं अगोदर तरी रेडी पाहिजे ना जॉईनिंग करायला. आता लेक्चर सुरू होऊन 15 मिनिटं झाली आणि त्यांना आत्ता सुचते जॉईनिंग करायला. केलं का जॉईन? म्यूट करा. स्क्रीन दिसते का तुम्हाला? पीपीटी दिसते का? हो सर दिसते. ओके, ठीक आहे. आता काय असते, सपोज जर मॅग्नेटिक आपण एखादं मॅग्नेटिक मटेरियल कन्सिडर केलं, हे एक असं मॅग्नेटिक मटेरियल आहे. ओके, तर काय असतं ह्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये, दिस इज वन मॅग्नेट. या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असते, नंबर ऑफ डोमेन्स असतात. ओके, त्याच्यात काय असतात डोमेन्स, म्हणजे इथं डोमेन्स असतात, इथं डोमेन्स असतात, इथं डोमेन्स असतात, इथं डोमेन्स असतात. म्हणजे डोमेन्स म्हणजे थोडक्यात अशी रिजन. थोडक्यात काय, असे रिजन म्हणजे एखादा सपोज आता जिल्हा आहे, सातारा जिल्हा, बरोबर आहे. मग सातारा जिल्ह्यात काय आहेत, असे नंबर ऑफ वेगवेगळे तालुके आहेत. नंबर ऑफ वेगवेगळे काय आहेत, तालुके आहेत, आणि प्रत्येक तालुक्याचं काहीतरी वेगळी स्पेशालिटी आहे. तसंच मॅग्नेट जे असतात, मॅग्नेट मध्ये काय असतात, मॅग्नेटिक डोमेन्स असतात, आणि त्या डोमेनचं अलाइनमेंट म्हणजे ऍटम्स काही काही डोमेन्सचे अपवर्ड डिरेक्शनला अलाइंड असतील, काही काही डोमेन्सचे हॉरिझॉन्टली अलाइंड असतील, काही काही राईट डिरेक्शनला असतील, काही लेफ्ट डिरेक्शनला असतील, काही बॉटमला असतील, काही असे तिरके असतील, काही तिकडे अशा वेगवेगळ्या डिरेक्शनला असतील. म्हणजे सपोज एक मॅग्नेट जर असला तर सिंगल मॅग्नेट मध्ये काय असतात, डोमेन्स असतात. ओके, मग ते डोमेन्स, आता हे जे डोमेन्स घेतले, डोमेन्स मध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ ऍटम्स, आयन्स आणि मॉलिक्युल्स असतात. काय असतात, लार्ज नंबर ऑफ ऍटम्स, आयन्स आणि मॉलिक्युल्स. आणि ते काय असतात, प्रत्येकाची परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट असते. ओके, प्रत्येकाची परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट असते. जसं की पॅरामॅग्नेटिक मटेरियल, दे आर अलाइन्ड इन पर्टिक्युलर डिरेक्शन. म्हणजे आता जर सपोज आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं एक्झाम्पल घेतलं, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स, तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलला काय असतं, ते एका पर्टिक्युलर डिरेक्शनलाच अलाइंड असतात. सपोज अपवर्ड डिरेक्शनला असतील तर अपवर्ड डिरेक्शनला अलाइंड असतील ते डोमेन्स. ओके, डाऊनवर्डला तर डाऊनवर्डला. म्हणजे असे नंबर ऑफ डोमेन्स असतात, आणि ती डोमेन्स वेगवेगळ्या गोष्टींनी सेपरेट असतात. हा एक सिंगल डोमेन आहे, हा एक सिंगल डोमेन आहे, बरोबर आहे मॅग्नेट मध्ये. आता हा एक डोमेन आहे आणि हा एक डोमेन आहे. ओके, हा एक डोमेन, हा एक डोमेन, असे 2 डोमेन आहेत. हा डोमेन आणि हा डोमेन, हे दोघं डोमेन ज्या गोष्टींनी सेपरेट होतात, हा डोमेन वेगळा आहे, हा डोमेन वेगळा आहे, त्या दोघं डोमेन सेपरेशनला आपण काय म्हणतो, डोमेन वॉल म्हणतो. ओके ओके, ग्रेन बाउंड्री म्हणजे तुमचे एसएम मध्ये पण आपण म्हणत असतो. ओके, डोमेन वॉल आपण याच्यात म्हणत असतो. काय म्हणत असतो, डोमेन वॉल. आता तसं पण याच्यात पुढे घेतलं असं, डिफरंट डोमेन्स आर सेपरेटेड बाय व्हॉट इज नोन एज डोमेन वॉल. म्हणजे हा पहिला डोमेन, हा दुसरा डोमेन, दोघं डोमेन ज्या गोष्टीने सेपरेट आहेत, त्या दोघं डोमेन सेपरेट झालेल्या गोष्टीला आपण काय म्हणतो, डोमेन वॉल असं म्हणत असतो. तसंच तुमचे हे जे असतात एसीएम, एसीएम मध्ये काय असतात, ग्रेन्स असतात. हा एक ग्रेन, हा एक ग्रेन. ते ग्रेन्सचं काय असते, वेगवेगळी साईज असते. मग हा ग्रेन आणि हा ग्रेन, दोघं ग्रेन ज्या गोष्टीने सेपरेट होतात. ओके, हा ग्रेन आणि हा ग्रेन, दोघं ग्रेन ज्या गोष्टीने सेपरेट होतात, त्याला आपण ग्रेन बाउंड्री म्हणत असतो. तसं मॅग्नेटिक मटेरियल मध्ये हा डोमेन आणि हा डोमेन ज्या गोष्टीने सेपरेट होतो, त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, डोमेन वॉल म्हणत असतो. ओके, म्हणजे मॅग्नेटिक डोमेन सेपरेट ज्या गोष्टीने होतं त्याला डोमेन वॉल असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. डिफरंट डोमेन्स आर सेपरेटेड बाय इज नोन एज डोमेन वॉल्स. द डोमेन्स themselves may be randomly oriented in absence of magnetic field. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता हा मॅग्नेटिक हे एक मटेरियल आहे, याला आपण मॅग्नेटिक फील्ड इथून अप्लाय केलेली नाही, काहीच नाही, इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर हा डोमेन इकडच्या डिरेक्शनला अलाइंड असेल, हा डोमेन वरच्या डिरेक्शनला अलाइंड असेल, हा डोमेन इकडच्या डिरेक्शनला अलाइंड असेल. म्हणजे काय, प्रत्येक डोमेनचं काय असतं, वेगवेगळी
खासियत असते. म्हणजे त्यांचं अलाइनमेंट एका डिरेक्शनला असेलच असं नाही. कारण का किंवा आपण त्याला काही वेगळा फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करत नाही. जसं की तुम्ही आता सपोज तुम्ही वर्गात बसलाय, हा तुमच्या एमएससीच्या वर्गात बसलाय आणि देर इज नो टीचर, त्या वर्गात टीचर नाहीयेत. तर इन दॅट केस तुम्ही काय करणार, व्यवस्थित असं सुज्ञ मुलांसारखं प्रत्येक बेंचवर बसणार आहे, इथं एक इथं एक इथं एक, तसं नाही. तुम्ही काय करतात, हा त्याच्या बेंचवर जाऊन बसेल, तो तिकडे जाऊन बसेल, एक तिकडे जाऊन बसेल, एक कोणी बेंचवर जाऊन बसेल. म्हणजे काय, तुम्ही असे परफेक्टली एका ठिकाणी बसलाय का एका जागेवर नाही. तुम्ही 20 कॅन्डिडेट आहेत, तुमच्यासाठी तिथं 10 बेंचेस आहेत, मग तुम्ही त्या बेंचेसवर जाऊन बसताय का नाही. मग एक याच्या बेंचवर जाऊन बसेल, एक त्याच्या बेंचवर जाऊन बसेल. ओके, म्हणजे काय, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करत बसताय, काही त्यांच्याशी डिस्कस करत बसताय, काही त्यांच्याशी, असे 3-4 ग्रुप्स मध्ये तुम्ही तुमचे डिवाइड होऊन जातात. ओके, म्हणजे इन ऍब्सेन्स ऑफ टीचर. आणि जेव्हा टीचर येतात लेक्चर घ्यायला, तुम्ही काय करतात, सगळे व्यवस्थित तुमच्या बेंचवर येऊन बसताय आणि व्यवस्थित लेक्चर ऐकताय. तसंच मॅग्नेट मध्ये असते याच्यात. ओके, जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा ते रॅन्डमली ओरिएंटेड जे डोमेन्स असतात, एक इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे, ते सगळे काय होतात, एका डिरेक्शनला अलाइन होतात. ओके, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ऍब्सेन्स मध्ये काय असतात, ते रॅन्डमली ओरिएंटेड असतात. ओके, सच मटेरियल्स आर सेड टू हॅव स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन. याला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन. आणि त्या मटेरियल्सला काय म्हणतात, फेरोमॅग्नेटिक materials. We called it as ferromagnetic material. This is due to the magnetic interaction. हे कशामुळे असतं, मॅग्नेटिक इंटरॅक्शन. म्हणजे आता त्याला मॅग्नेटिक इंटरॅक्शन असते एकमेकांमध्ये, मग त्या इंटरॅक्शन मुळे त्या गोष्टी घडत असतात. ओके, दिस इज ड्यू टू मॅग्नेटिक इंटरॅक्शन नोन ॲज एक्सचेंज फील्ड. काय असते, एक्सचेंज फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड, ही मॅग्नेटिक फील्ड, दोघांमध्ये काय होते, हे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंटरॅक्शन होते, त्यामुळे त्यांची फील्ड मॅग्नेटिक फील्ड. ओके, फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एक्सचेंज होते, नोन ॲज एक्सचेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड अमंग द मॅग्नेटिक मुवमेंट्स ऑफ ॲटम्स. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट, ॲटमची मॅग्नेटिक मुवमेंट जिथे घडत असते त्या पर्टिक्युलर स्टेटला एक्सचेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड होत असते वेगवेगळ्या डोमेन्स मध्ये. ओके, ही जी गोष्टी होती, हा डोमेन सेपरेट असतो, त्याच्यात वेगवेगळे ओरिएंटेशन असतं वेगवेगळं. जर आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर एका डिरेक्शनने ते ओरिएंटेड होतात. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, या सगळ्या गोष्टी कोणीतरी मांडल्या. ओके, त्याला ते कोणी मांडल्या, वीज. ओके, हे खूप महत्वाचा सायंटिस्ट, याचा खूप महत्वाचा रोल आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ओके, मॅग्नेटिझम मध्ये. सो इट वॉज प्रपोज्ड बाय वीज नावाच्या सायंटिस्टने प्रपोज केलंय, दॅट the effect of mean magnetic field due to all other moments on a given moment of an atom is given by. काय, the effect of mean magnetic field. या सगळ्यांची टोटल एकत्रित मीन मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे एकाची इकडं एकाची इकडे एकाची इकडे असं नाही, टोटल सगळ्यांची एकत्रित जी मॅग्नेटिक फील्ड असते ड्यू टू ऑल अदर मोमेंट्स, म्हणजे ज्या त्यांच्यामधल्या मॅग्नेटिक मोमेंट्स असतात, एकाची इकडे एकाची इकडे एकाची इकडे, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड जी असते ती मॅग्नेटिक फील्ड एक्सचेंज होत असते ऑन अ गिवन मोमेंट ऑफ ॲटम्स इज गिवन बाय. म्हणजे त्या मोमेंट ऑफ ॲटम्स वरनं आपण घेऊ शकतो. मग ती काय आहे, H is equal to lambda m. We called it as H is equal to lambda m. H total is equal to H म्हणजे हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्ड. ओके, therefore H total is equal to H प्लस लॅम्बडा m. म्हणजे टोटल H जर तुम्हाला घ्यायचं असेल, टोटल H तो काय असतो, H प्लस लॅम्बडा m. या दोघांची जी बेरीज असते, या दोघांची बेरीज म्हणजे काय असतो, H टोटल असतो. ओके, modified Curie law known as Curie-Weiss law for susceptibility of ferromagnetic materials, and it is given by equation. Okay, हे जे इक्वेशन आहे याला काय म्हणतो आपण, मॉडिफाईड क्युरी लॉ असं म्हणत असतो. ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असते, मॉडिफाईड क्युरी लॉवरनं, क्युरी-विस लॉवरनं ती येत असते. कोणाच्या बाबतीत, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सच्या बाबतीत. आणि ती काय असते, काय इज इक्वल टू, ओके, काय इज इक्वल टू सी डिवायडेड बाय into the bracket T minus Tc bracket completed. We called it as Curie-Weiss law. Okay, Curie-Weiss law. आणि काय आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कोणाच्या बाबतीत आहे,
फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीतची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. त्याच्यात आता आपण जे घेतले टीसी काय आहे ते बघूया. TC इज द क्युरी टेम्परेचर. TC हे काय आहे, क्युरी टेम्परेचर आहे. क्युरी टेम्परेचरचा रोल काय असतो, क्युरी टेम्परेचर म्हणजे काय असतं ते पुढचा पॉइंट आपण घेणार आहे. ओके, TC इज द क्युरी टेम्परेचर. देन पुढचा आहे इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स बिलो द कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर TC. ओके, इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिलो द कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर TC म्हणजे क्युरी टेम्परेचरच्या बिलो फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स काय असतात ते बघूया. ओके, म्हणजे क्युरी टेम्परेचर एका सर्टन स्टेजला असतं, त्या सर्टन स्टेजला त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज बदलतात. बट क्युरी टेम्परेचरच्या आधी फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय असतात तर ते बघूया. इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिलो द कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर TC, क्युरी टेम्परेचर ऑफ द मटेरियल spontaneous magnetization exists in zero magnetic field. ओके, त्यात काय असतं, स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन एक्झिस्ट होतं झिरो मॅग्नेटिक फील्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन घडत असतं झिरो मॅग्नेटिक फील्डला, म्हणजे इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड त्यात स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन असतं बट फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये. ओके, इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड त्याच्यात स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन एक्झिस्ट असतं बट ते कोणत्या स्टेजला असतं, बिलो क्युरी टेम्परेचर. ओके, बिलो क्युरी टेम्परेचर त्याच्यात स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन प्रेझेंट असतं बिलो टेम्परेचर. आता हाय टेम्परेचरला बघूया. ओके, ऍट टेम्परेचर हायर दॅन TC म्हणजे जेव्हा टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर क्युरी टेम्परेचर पेक्षा जास्त असतं. ओके, क्युरी टेम्परेचर पेक्षा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं जेव्हा टेम्परेचर हाय जातं त्यावेळेला त्याचे प्रॉपर्टीज काय होतात ते बघूया. ओके, ऍट टेम्परेचर हायर दॅन TC म्हणजे क्युरी टेम्परेचर पेक्षा हायर टेम्परेचर असेल म्हणजे टेम्परेचर हायर असेल त्यावेळेला त्या केसमध्ये काय असतं, द मटेरियल बिहेव लाईक पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ओके, त्या केसमध्ये मटेरियल पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखं बिहेवियर करत असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय आहेत. पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय करतं, वीक अट्रॅक्शन. ओके, वीक अट्रॅक्शन इन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जेव्हा आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा ऍटम्स मध्ये काय असतात, वीक अट्रॅक्शन प्रोड्यूस होतो, नॉट स्ट्रॉंग अट्रॅक्शन. डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये वीक रिपल्शन, पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतं, वीक अट्रॅक्शन. ओके, म्हणजे हे कधी घडत असतं, जेव्हा टेम्परेचर क्युरी टेम्परेचर पेक्षा जास्त असतं तेव्हा. ओके, ऍट टेम्परेचर हायर दॅन क्युरी टेम्परेचर जेव्हा टेम्परेचर क्युरी टेम्परेचर पेक्षा कमी असतं ते मटेरियलचं त्यावेळेला त्याच्यात काय असतं, झिरो मॅग्नेटिक फील्ड स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन प्रेझेंट असतंच. बट जेव्हा क्युरी टेम्परेचर पेक्षा त्या मटेरियलचं टेम्परेचर हाय असतं ऍट दॅट टाइम ते मटेरियल कशासारखं बिहेवियर करतं, पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखं. म्हणजे त्याच्यात काय असते, ऍटम्स मध्ये वीक अट्रॅक्शन प्रोड्यूस होतं, वीक अट्रॅक्शन प्रोड्युसेस इन दिस atoms so that ferromagnetic materials exhibit a hysteresis behavior of magnetization. ओके, मग ह्या गोष्टींमुळे काय करतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल तुमचं हिस्टेरिसिस बिहेवियर दाखवायला सुरुवात करतं. तुम्हाला माहिती आहे हिस्टेरिसिस कर असं असतो, तुम्ही ते प्रॅक्टिकल पण केलंय BH करत. ओके, त्यात आपण बघणारच होतो BH करत होतो पुढं. So the ferromagnetic material exhibit hysteresis behavior of magnetization when an external magnetic field is applied. म्हणजे जेव्हा त्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली जाते ऍट दॅट टाइम फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय दाखवतं, हिस्टेरिसिस सारखं बिहेवियर. म्हणजे जसं की आपण टेम्परेचर वाढत जातो, मॅग्नेटिक फील्ड वाढत जाणार, जेव्हा कमी करत येतो तेव्हा ते ओरिजिनल पोझिशनला नाही येतं, थोडक्यात पुढे कुठतरी थांबतं, परत रिव्हर्स निगेटिव्ह मध्ये येतो तेव्हा ते झिरोला येतं, परत सॅच्युरेशन लेवलला जातं, परत ते अप्लाय केल्यानंतर परत तुमच्या फील्डला येतं. जसं की हा तुमचा BH कर्व आहे तसं. ओके, हिस्टेरिसिस लूप ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा हिस्टेरिसिस लूप आपण आता बघणार आहोत. सपोज हे स्टार्ट होतं तुमचं इथून दिस ओरिजिन BH कर्वच्या इथून डॉट 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 लाईन बघूया. ओके, जेव्हा आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय त्याच्यातलं मॅग्नेटायझेशन वाढत जाते ऍट दिस सर्टन स्टेज. ओके, वाढत जाणार,
त्यानंतर काय होतं, याच्या पुढे तुम्ही किती जरी मॅग्नेटिक फील्ड त्याला अप्लाय केलं ते मॅग्नेटायझेशन त्याच्यात इन्क्रीज होत नाही. ते काय राहतं, कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणूया, सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन जसं की तुमच्या मटेरियल सायन्सच्या बाबतीत पण असतं. म्हणजे की सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, चहा बनवा, तर तुम्ही चहा बनवायला पहिली बेसिक थेरपी काय करणार, भांडं घेणार, त्याच्यात पाणी घेणार आणि त्याच्यात तुम्ही साखर टाकणार, बरोबर आहे. मग साखर पाण्यात टाकली तर ती लगेच विरघळते. 1 चम्मचभर साखर टाकली तुम्ही 1 ग्लासभर पाण्यात, ती विरघळणार. परत अजून 1 चम्मच टाकली, 2 चम्मच झाली, 5 चम्मच टाकली, 6 चम्मच टाकली, ती विरघळणार विरघळणार विरघळणार. कधीपर्यंत विरघळणार, सपोज आता तुम्ही त्याच्यात 10 चम्मच साखर टाकली, आता तुम्हाला असं जाणवते की ती साखर त्याच्यात विरघळतच नाही. मग तुम्ही त्याला टेम्परेचर देताय, सपोज टेम्परेचर दिल्यानंतर ती पण विरघळली, अजून टाकली, एक स्टेज असेल की त्या स्टेज नंतर त्याच्यात लिक्विड तर प्रेझेंट राहतं, पण तुम्ही साखर टाकल्यानंतर ती साखर त्याच्यात विरघळते का, नाही विरघळत. ओके, मग त्या स्टेजला आपण काय होतं, सुपर सॅच्युरेशन स्टेज म्हणत असतो. म्हणजे त्याच्या पुढं त्याच्यात ते विरघळणार नाही. तसंच मॅग्नेटिक मटेरियल असतं. म्हणजे जसं की तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय मॅग्नेटायझेशन वाढत जाते. ओके, हे वाढते. बट या स्टेजच्या पुढं ते इन्क्रीज होत नाही. ते वी कॉल्ड इट एज सॅच्युरेशन. ओके, सॅच्युरेशन रिजन येत असतो. थोडक्यात आता आपण त्याचं मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करून घेतल्यानंतर तो परत झिरोला यायला पाहिजे होता, बरोबर आहे का नाही. म्हणजे असा इथं झिरोला यायला पाहिजे होता, आला का तो नाही. म्हणजे काय, त्यात थोडंसं मॅग्नेटिक फील्ड शिल्लक राहून जातं. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल सांगितलं ना, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्या थोडक्यात ते पॅरामॅग्नेटिझम सारखं, म्हणजे विकली अट्रॅक्शन थोडक्यात त्याच्यात शिल्लक राहतं. मग ते जेव्हा आपण रिमूव्ह करतो, ते रिमूव्ह केल्यानंतर झिरो यायला पाहिजे होतं, पण ते झिरोला इथे येते का, नाही येत. मग आपण त्याला परत निगेटिव्हला गेल्यानंतर अजून रिमूव्ह केल्यानंतर ते इथं आल्यानंतर तुमचं त्याच्यातलं मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह होतं. परत आपण रिव्हर्सला गेल्यानंतर हळूहळू परत इथपर्यंत तुमचा काय येतो, तुमचा सॅच्युरेशन रिजन येतो. मी इथून अप्लाय केल्यानंतर परत ते इथे येणार, या पॉईंटला परत हे झालं तुमचं हिस्टेरिसिस लाईक बिहेवियर. ओके, मग तुमचं ते मटेरियल जे असतं ते मटेरियल काय दाखवतं, हिस्टेरिसिस लाईक बिहेवियर. मग त्याच्यात काही पॉईंट असतात तुमचे कोर्सिव्हिटी, ओके, कोर्सिव्हिटी, रिटेंटिव्हिटी, ओके, या टाईप मधल्या हिस्टेरिसिसचं बिहेवियर तुम्हाला माहितीच आहे. ह्या टाईप मधलं बिहेवियर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स तुमचे दाखवत असतात. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलला पण केलेलं आहे इन प्रिव्हियस इयर. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत या टर्मची अलाइनमेंट कशी असते, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स, ओके, जे एक्सचेंज ग्रेटर दॅन 0. ओके, इन दॅट केस अलाइनमेंट तुमची काय असते, सगळे ऑल फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सची टर्मची अलाइनमेंट इन फेरोमॅग्नेटिक मटेरियलची काय असते, व अपवर्ड डिरेक्शनला असते. ओके, अपवर्ड डिरेक्शनला असते ऑल फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. आता अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यात जे एक्सचेंजचा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एक्सचेंज, ओके, जे एक्सचेंजचा काय असतं बिहेवियर लेस दॅन 0. ओके, लेस दॅन 0. तर अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये काय घडत असतं, एका ॲटमची अलाइनमेंट अपवर्ड डिरेक्शनला असेल तर एकाची डाऊनवर्ड डिरेक्शनला, एकाची अपवर्डला, एकाची डाऊनवर्ड डिरेक्शनला, अपवर्ड डाऊनवर्ड. ओके, म्हणजे 50-50 प्रोपोर्शनॅलिटी. काही वरती असणार तर काही वरती अलाइनमेंट हे खाली अलाइनमेंट, वरती खाली. ओके, एका ॲटमची वरती एका ॲटमची खाली, पण सेम. ओके, हे पण सेम साईजला आहेत, हे पण सेम साईजला आहेत. ओके, फुल्ली अलाइन्ड ऑन अपवर्ड डिरेक्शन. ओके, आणि याच्यात काय आहे, अँटी फेरोमॅग्नेटिक मध्ये फुल्ली अलाइन, सम ॲटम फुल्ली अलाइन्ड ऑन अपवर्ड डिरेक्शन, सम ॲटम फुल्ली अलाइन्ड ऑन डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके, बरं, हे झालं तुमचं फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत. हे झालं तुमचे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत. आता काय आहे तुमचं फेरीमॅग्नेटिक मटेरियल. ओके, वी कॉल्ड इट एज फेरीमॅग्नेटिक मटेरियल. आता हे काय असतं, जे एक्सचेंज लेस दॅन 0. याच्यात काय होत असतं, हे जे ॲटम आहेत अपवर्ड डिरेक्शनला, ओके, हे फुल्ली अलाइन असतात. ओके, फुल्ली अलाइन असतात. बट जे डाऊनवर्ड डिरेक्शनला असतात ते काय असतात, पार्शियली अलाइन्ड असतात. हे दिसतंय का, हा फुल एरो दिसतोय, हा एरो तुम्हाला फुल दिसतोय का, नाही. म्हणजे काय असतात, पार्शियली किंवा हाफ अलाइन्ड इन डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे फुल्ली अलाइन्ड अपवर्ड डिरेक्शन बट पार्शियली अलाइन्ड इन डाऊनवर्ड डिरेक्शन. त्या टाईपचे जे बिहेवियर असतात, त्या टाईपचे मटेरियल जे बिहेव करतात ते इट इज द फेरीमॅग्नेटिक मटेरियल. ओके, वी कॉल्ड इट एज
फेरीमॅग्नेटिक मटेरियल्स. ही जी डायग्राम दाखवली त्या डायग्रामचं नाव काय आहे? स्कीमॅटिक ऑफ स्पिन ओरिएंटेशन ऑन नेबरिंग ॲटम्स इन केस ऑफ फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक मटेरियल्स. ओके. ओरिएंटेशन कसं असतं? अपवर्ड डिरेक्शन, डाउनवर्ड डिरेक्शन. हिअर all are the upward direction. Here 50% are the upward direction, 50% are the downward direction. Here also 50% in upward direction, 50% in downward direction. But those are in downward direction. Spin orientation is partially. Okay. त्याच्यात काय असतं? Partially spin orientation असतं फेरीमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये. ओके. त्याच्यात बघूया. हे जे दिसते, Heisenberg explained the spontaneous magnetization by considering that the exchange energy U exchange, okay, U exchange, E exchange energy, okay, U exchange of energy which is due to spin movement, and the spin movement ला काय म्हणणार? SI and SJ on the ith and jth atom is given by, म्हणजे I नंबरचा ॲटम आणि J नंबरच्या ॲटम वरती स्पिन मुवमेंट घेतलेली आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? यू एक्सचेंज. ओके. यू एक्सचेंज म्हणजे काय? एक्सचेंज इन एनर्जी. therefore यू एक्सचेंज इज इक्वल टू मायनस 2 जे एक्सचेंज SI SJ. ओके. I फॉर ith atom, J फॉर jth atom. ओके. त्यानंतर वेर जे एक्सचेंज इज नोन ॲज एक्सचेंज इंटिग्रल. ओके. जे एक्सचेंज इज नोन ॲज एक्सचेंज integral. Where when J exchange is negative, suppose J exchange is negative असेल तेव्हा anti-parallel configuration of spin is favored. Okay. J exchange जेव्हा negative असते तेव्हा काय असतं? Anti-parallel configuration of spin is favored. Whereas म्हणजे spin काय असतं? J exchange negative असताना anti-parallel. Okay. Where the J exchange is negative, anti-parallel configuration of spins is favored. म्हणजे स्पिनचं जे कॉन्फिगरेशन ते काय असतं? अँटी पॅरलल असतं. ओके. त्यानंतर म्हणजे अँटी पॅरलल म्हणजे समजलं ना, काही अपवर्ड डिरेक्शनला, काही डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके. काही अपवर्ड डिरेक्शनला, काही डाऊन, काही अपवर्ड, काही डाऊनवर्ड, काही अपवर्ड, काही डाऊनवर्ड. ओके. हे पण अँटी पॅरलल, काही अपवर्ड, डाऊनवर्ड. बट whereas for positive J exchange, okay, for positive J exchange parallel configuration is favored. Parallel configuration पॉझिटिव्ह मध्ये काय असतं? पॅरलल कॉन्फिगरेशन असतं. जसं की याच्यात काय म्हणजे पॅरलल कॉन्फिगरेशन. मग आता जे एक्सचेंज इंटिग्रल जो घेतलाय, जे एक्सचेंज, हे व्यवस्थित आपण एका डायग्राम मध्ये घेतलेलं आहे. ओके. त्या डायग्रामला काय म्हणलंय? बेथे लेटर कर्व. ओके. लेथे सेटर कर्व. त्याच्यात काय घेतलंय? रिलेशन बिटवीन J exchange and interatomic distance. Okay. RA divided by R3D. Relation between J exchange. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला, इकडे काय दिसतंय तुम्हाला? J exchange. ओके. आणि हे काय दिसतंय तुम्हाला? इंटरॅटॉमिक डिस्टन्स, म्हणजे त्या ॲटम्स मधलं डिस्टन्स फॉर ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण याच्यात घेतले मटेरियलचे ते. हिअर RA इज interatomic distance and R3D is the radius of third shell. Radius of third shell. 3 नंबरची जी शेल असते, 3 नंबरच्या शेलची काय त्याच्यातली रेडियस आपण घेतलेली. त्या दोघांमधला जो रेशिओ आहे ते काय आहे? आपला इंटरॲटॉमिक डिस्टन्स. ओके. इंटरॲटॉमिक डिस्टन्स. आणि हे काय तुमचं एक्सचेंज इंटिग्रल प्लस हे मायनस. ओके. आता काय होतं याच्यात? हे फॉर फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल दोघांचं कंपॅरेटिव्ह याच्यात आपण घेतलेलं एक्सचेंज इंटिग्रल. जेव्हा मायनसला असतं, ओके ओके, जे एक्सचेंज जेव्हा तुमचं काय असणार आहे? मायनसला असतं, तेव्हा त्यांनी स्पेशली म्हणलेलं आहे where the exchange is negative, anti-parallel configuration of spin is favored. म्हणजे हे एम जेव्हा आता हे मायनसला जाईल, ओके, इथे मायनस साइन तुम्हाला दिसते. एम तुमचं म्हणजे हे काय झालं? अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं बिहेवियर आहे. एम म्हणजे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बिहेवियर मध्ये आहे. मग इन दॅट केस जे एक्सचेंज जेव्हा तुमचं निगेटिव्ह असेल तेव्हा काय असतं? स्पिन काय असतं? अँटी पॅरलल. ओके. म्हणजे
हे जे एमएनचे जे ॲटम दिसत आहे ते एमएनचे ॲटमची स्पिन काय आहे, अँटी पॅरलल आहे. जेव्हा आता ते पॉझिटिव्ह मध्ये असणार, आता इथे तुमचं घेतलंय whereas positive J exchange parallel configuration is favored. ओके, parallel आता पॉझिटिव्ह जे एक्सचेंज जेव्हा असेल तर हे काय तुमचं पॉझिटिव्ह जे एक्सचेंज इंटिग्रल काय तुमचं इथं पॉझिटिव्ह. तर इन दॅट केस पॉझिटिव्ह साठी काय असणार ते पॅरलल असणार. ओके, पॅरलल कॉन्फिगरेशन फेवर असणार. म्हणजे तुमचा हा एफई आयटम साठी काय घेतलंय पॅरलल कॉन्फिगरेशन, क्यू आयटम साठी काय घेतलंय पॅरलल कॉन्फिगरेशन, निकेल आयटम साठी काय घेतलंय पॅरलल कॉन्फिगरेशन घेतलंय. इट इज अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हे आहे तुमचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. नियमित हा आहे तुमचं काय आहे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. ओके, म्हणजे एक्सचेंज इंटिग्रल जेव्हा आपण त्याच्यात घेत असतो तेव्हा हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल या दोघांमधलं कंपॅरेटिव्ह स्टडी आपण याच्यात घेतलेला आहे. ओके, जसं की तुमच्या एमएनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं वेअर इट इज अ निगेटिव्ह, जेव्हा ते निगेटिव्ह असणार आहे तेव्हा ते काय दाखवणार आहे अँटी पॅरलल पिन दाखवणार आहे. जेव्हा जे एक्सचेंज पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळेला ते काय दाखवणार तुमचं पॅरलल स्पिन दाखवणार आहे. मग ते कोणते आयटम शो करतात Fe, कोबाल्ट आणि निकेल. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स कोणकोणते तुमचे Fe, आयर्न, कोबाल्ट, निकेल. दीज आर द फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. म्हणजे मेन हे अँटी फेरोमॅग्नेटिक बिहेवियर तुमचं दाखवत असतं. आता हे जे दिसते तुम्हाला हे वेगवेगळ्या पोझिशन्सला कशावर आहे, कारण का रेडियस ऑफ 3D शेल म्हणजे रेडियस ऑफ 3D शेल आणि इंटरॲटॉमिक डिस्टन्स. ओके, आता हे काय असणार आहे प्रत्येक मटेरियल जे असतं प्रत्येक मटेरियलचा तुमचा ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे इन दॅट केस. त्यामुळे काय असतात तुमचे मटेरियलचा ॲटॉमिक नंबर वेगळा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, शेल्स वगैरे त्याचे सगळे काय असतात वेगळे असतात. मग आता प्रत्येक याच्या बाबतीत काय असणार आहे वेगवेगळं असणार. ओके, काय असणार आहे वेगवेगळं असणार आहे. मग इन दॅट केस ड्यू टू दिस रिझन हे जे असतात हे वेगवेगळ्या पोझिशन्सला आहेत. ओके, म्हणजे Fe साठी वेगळं असणार त्याचा ॲटॉमिक नंबर, क्यू साठी वेगळा, निकेल साठी वेगळं. त्याच्या नंबर ऑफ ॲटम्स जे असतात प्रेझेंट पॅरलल स्पिन्स अँटी पॅरलल स्पिनचे नंबर ऑफ ॲटम्सची संख्या कमी अधिक होत असणार. मग ड्यू टू दॅट रिझन हे काय असणार आहे वेगवेगळ्या पोझिशन्सला असणार आहे. ओके, सो इट इज द बेथे स्लॅटर कर जे एक्सचेंज इंटिग्रल. त्यानंतर पुढचं आहे तुमचं ते मजेदार आहे. जसे की आपण टिपिकल ससेप्टिबिलिटी कर्व इन केस ऑफ अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल. जेव्हा आपण अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा विचार करत असतो तेव्हा हे आहे तुमचं ससेप्टिबिलिटीचा कर्व. इट इज फॉर ससेप्टिबिलिटी काय ही तुमची ससेप्टिबिलिटी आहे आणि टी हे काय त्याचं टेम्परेचर. मटेरियलची ससेप्टिबिलिटी ही म्हणजे टेम्परेचर ते आपण कशात मेजर करणार आहे केल्विन मध्ये. ओके, मेजर द टेम्परेचर इन केल्विन. आता याच्यात काय दिसतंय पहिल्यांदा मटेरियल काय आहे तुमचं अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलच आहे. ओके, अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे पॅरामॅग्नेटिक मटेरियल नाही. मटेरियल काय तुमचं अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि आपण त्यांची ससेप्टिबिलिटी घेतोय. मग याच्यात काय झालं की ते पॅरामॅग्नेटिझम झालं, काय असं घडलं तुमचं अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल पॅरामॅग्नेटिक मटेरियल होऊन गेलं. आता सपोज तुमच्याकडे हे एक अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे माझ्याकडं आणि हे मी असंच नॉर्मल रूम टेम्परेचरला एखाद्या ठिकाणी ठेवून दिलं, त्याच्यावरती कोणतेही फोर्सेस वगैरे काही अप्लाय केलं मी ते तसंच पडू नये. तर ते मटेरियल तसंच पडून असताना ते अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल राहील ना, कारण का बाहेरून एक्सटर्नल फोर्स नाही त्याच्यावरती, बाहेरून काही एखाद्या गोष्टी त्याच्यावरती अफेक्ट करत नाहीये. इन दॅट केस त्याच्यावरती काहीच फरक पडणार नाही. म्हणजे हे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलच असणार आहे. मग काय असं झालं की ते अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं त्याचं कन्वर्जन कशात झालं पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये झालं. तर काय होत असतं त्याच्यात टेम्परेचरचा महत्वाचा रोल आहे. ओके, Tn हे काय तुमचं टेम्परेचर, त्या टेम्परेचरचा महत्वाचा रोल आहे. मग काय होतं हे तुमचं अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. त्या अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलला मी काय केलंय मॅग्नेटिक फील्ड टेम्परेचर अप्लाय केलंय. काय केलंय अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. आता हे मटेरियल आहे, या मटेरियलला मी थोडं टेम्परेचर अप्लाय करत जाते 50 डिग्री 100 डिग्री. म्हणजे आपण ऍक्च्युली डिग्रीमध्ये नाही अप्लाय करणार, इथं स्पेशली मेन्शन केले केल्विन मध्ये. ओके, मग केल्विन मध्ये आता सपोज आता मी अप्लाय केलं 300 केल्विन 350 केल्विन 400 केल्विन. ओके, जसं की मी त्याचं टेम्परेचर वाढवत जातो तसं त्याची ससेप्टिबिलिटी काय जाते वाढत जाते. जसं की ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस
ससेप्टिबिलिटी ऑफ मटेरियल इज ऑल्सो इन्क्रीजेस. वाढते वाढते ससेप्टिबिलिटी, वाढते वाढते वाढते. ह्या टेम्परेचरला गेल्यानंतर तुम्हाला काय मिळते? ससेप्टिबिलिटी मॅक्सिमम. ओके, ससेप्टिबिलिटी काय मिळते तुम्हाला? या इथे गेल्यानंतर मॅक्सिमम ससेप्टिबिलिटी मिळते. हे टीएन टेम्परेचर. याला काय म्हटलं? टीएन टेम्परेचर म्हणलं. या टीएन टेम्परेचरला तुम्हाला मॅक्सिमम ससेप्टिबिलिटी मिळून जाते. तर ह्या टेम्परेचरला पोहोचल्यानंतर काय होतं? त्याची ससेप्टिबिलिटी कमी 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 व्हायला सुरुवात होते. मग काय या टेम्परेचरला पोहोचल्यानंतर अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल राहत नाही. त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? पॅरामॅग्नेटिक मटेरियल. कशात होतं? पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये. मग कन्व्हर्जन जसं की या टेम्परेचरला गेल्यानंतर मॅक्सिमम ससेप्टिबिलिटी त्याला मिळाली, त्याचं कन्व्हर्जन झालं पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये. आणि मग त्याची ससेप्टिबिलिटी काय होते? हळूहळू 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 काय होते? कमी 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 होते. म्हणजे हे टेम्परेचरचा महत्वाचा रोल आहे याच्यात. जसं की आपण टेम्परेचर त्याचं केल्विन मध्ये जसं वाढवत वाढवत वाढत जाणार, तशी तशी त्याची ससेप्टिबिलिटी पण काय जाणार? वाढत 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 जाणार. बट एक टेम्परेचर असेल की त्या टेम्परेचरला त्याची ससेप्टिबिलिटी काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. त्या टेम्परेचरच्या नंतर, ओके, त्या टेम्परेचरच्या नंतर किंवा त्या टेम्परेचरलाच, ओके, नंतर नाही, त्याच टेम्परेचरला अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्व्हर्जन कसं होतं? पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होतं. ओके, अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. मग ड्यू टू दिस टेम्परेचर इफेक्ट, त्या टेम्परेचर इफेक्टमुळे आपण त्याला काय म्हणत असतो? आता हे टीएन काय आहे ते पण आता आपण पुढे बघणारच आहे. टीएन म्हणजे काय असणार आहे? टीसी म्हणजे काय असणार आहे? ओके, मग पुढं आता हे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्व्हर्जन पॅरामॅग्नेटिक मटेरियलला झालं त्या टेम्परेचरला. ओके, आता याच्यात काय घेतलंय? आता तुमचा जो स्लॅटर शोड, म्हणजे ते स्लॅटर बेथे स्लॅटर जो कर्व होता, त्यातला जो स्लॅटर सायंटिस्ट त्याने काय शो केलं? स्लॅटर शोड दॅट देर इज एक्झिस्ट ऑफ कोरिलेशन बिटवीन इंटरॲटॉमिक डिस्टन्स. ओके, इंटरॲटॉमिक डिस्टन्स मध्ये काहीतरी त्याच्यात काय कोरिलेशन आहे. अँड रेडियस ऑफ इनकम्प्लीट फील्ड डी शेल इन केस ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, म्हणजे आता त्याच्यात आपण वेगवेगळे मटेरियल घेतले होते नाही का? निकेल घेतलं होतं, कोबाल्ट घेतलं होतं, आयर्न घेतलं होतं. ओके, तर त्याच्यात काय घेतलंय? त्याच्यात ते जे इंटरॲटॉमिक डिस्टन्स आहे त्या मटेरियलचे, त्याच्यात काहीतरी इंटरॲटॉमिक डिस्टन्स मध्ये काय आहे? काहीतरी कोरिलेशन आहे. ओके, इंटरॲटॉमिक डिस्टन्स मध्ये समथिंग कोरिलेशन बिटवीन अँड द रेडियस ऑफ इनकम्प्लीट फील्ड डी शेल. ओके, म्हणजे इंटरॲटॉमिक डिस्टन्स आणि इनकम्प्लीट फील्ड डी शेल जी, ओके, इनकम्प्लीट फील्ड डी शेल याच्या रेडियस मध्ये काहीतरी काय रिलेशन आहे, कोरिलेशन आहे. कोणाच्या बाबतीत? ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीत. मग ते ट्रान्झिशन एलिमेंट कोणकोणते आपण बघितले होते? कोणते घेतले होते? Fe, कोबाल्ट, निकेल आणि एमएन. ओके, Fe, कोबाल्ट, निकेल आणि एमएन, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फेरोमॅग्नेटिझम आणि अँटी फेरोमॅग्नेटिझम. ओके, म्हणजे ते जे रेडियस आहे, रेडियस आणि डी शेलची इनकम्प्लीट फील्ड, इंटरॲटॉमिक डिस्टन्स, या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते रिलेशनच कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तुमचं फेरोमॅग्नेटिझम साठी आणि अँटी फेरोमॅग्नेटिझम साठी रिस्पॉन्सिबल आहे. काय रिस्पॉन्सिबल आहे? इंटरॲटॉमिक डिस्टन्स. ओके, कोरिलेशन बिटवीन इंटरॲटॉमिक डिस्टन्स आणि काय? रेडियस ऑफ इनकम्प्लीट फील्ड डी शेल. ओके, रेडियस ऑफ इनकम्प्लीट फील्ड डी शेल, याच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फेरोमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझम या प्रॉपर्टीसाठी ते रिलेशन रिस्पॉन्सिबल आहे. बट कोणत्या मेटलसाठी? ते फक्त ट्रान्झिशन एलिमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, ॲज शोन इन फिगर, जसं की आपण त्या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. ओके, इट कॅन बी सीन दॅट दिस मेक्स Fe, कोबाल्ट, निकेल, आयर्न, कोबाल्ट अँड निकेल जी एक्सचेंज. ओके, एक्सचेंज एनर्जी जी एक्सचेंज. ओके, एक्सचेंज इंटिग्रल जे दिसते Fe, कोबाल्ट, निकेल या तिघांसाठी, Fe, कोबाल्ट आणि निकेलसाठी ग्रेटर दॅन 0. ओके, Fe, कोबाल्ट, निकेलसाठी ते काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणल्यावर Fe, कोबाल्ट, निकेलसाठी ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे ते काय असणार आहे? पॉझिटिव्ह आहे ना. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्हच्या बाबतीत मी तुम्हाला इथंच सांगितले, जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर काय असणार आहे? पॅरलल कॉन्फिगरेशन. निगेटिव्ह जर असलं तर अँटी पॅरलल. म्हणजे हे
पॅरल कॉन्फिगरेशन, पॉझिटिव्ह म्हणून पॅरल कॉन्फिगरेशन आहे. ओके ओके. आता हे निगेटिव्ह म्हणजे हे अँटी पॅरल. ओके काय अँटी पॅरल कॉन्फिगरेशनच्या साईज वगैरे याच्यात दिलेलं आहे. ओके ती कोबाल्ट निकेल जे एक्सचेंज इज ग्रेटर दॅन 0. ओके त्यानंतर फेरोमॅग्नेट बट Mn आणि Cr मॅग्नेज आणि क्रोमियम. ओके त्याच्या बाबतीत काय आहे जे एक्सचेंज लेस दॅन 0 ते काय अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत. ओके याच्यात जे तुमचं एक्सचेंज इंटिग्रल आहे. ओके एक्सचेंज इंटिग्रल Mnच्या बाबतीत एक्सचेंज इंटिग्रल काय तुमचा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे त्याच्यावर अँटी पॅरल स्पिन. ओके लेस दॅन 0 म्हणजे तो निगेटिव्ह आहे. ओके लेस दॅन 0 म्हणजे काय तो निगेटिव्ह आहे. त्या ठिकाणी त्याच्यात काय अँटी पॅरल स्पिन आहे. अँटी पॅरल स्पिन आहे. मग ते मटेरियल कशात फॉल होतं तुमचे अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स त्याच्यात फॉल होतात. ते अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स वगैरे काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके the anti-ferromagnetic materials, what are the ferromagnetic materials? आवाज येतोय ना? चला मग प्रश्न विचारूया. निखिल हो सर. डायमॅग्नेटिक मटेरियल्स म्हणजे काय? सांग की निखिल. निखिल म्हणजे ज्यांच्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसते. मग त्याला मॅग्नेटिक का बरं म्हणतात? मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसते असं असते होय? नाही काही. मयुरी सांग. The substance which are weakly repelled by magnet or magnetic field known as diamagnetic. ओके अंजली. हाँ sir. पॅरामॅग्नेटिक मटेरियल. The substances which are weakly attracted by magnet are called paramagnetic. Which are weakly attracted by magnet are called as paramagnetic materials. Okay. Hyptism. हाँ सर. Ferromagnetic materials. The substances which are strongly attracted by magnet or magnetic field known as ferromagnetic material. Okay. Punam. हाँ सर. Diamagnetic material चे example सांग. Diamagnetic ची हायड्रोजन, एअर, वॉटर. Hydrogen, air, water. Okay. वॉटर दिस मॅटर. ठीक आहे. प्रतीक्षा. हाँ सर. आवाज येतोय ना? हो येतोय. पॅरामॅग्नेटिक मटेरियल चे एक्झाम्पल सांग. ॲल्युमिनियम, मॅग्नीज, क्रोमियम, प्लॅटिनम आणि ऑक्सिजन. सीमा सरी. हाँ सर. आवाज येतोय? हाँ येतोय की सर. हॅलो. फेरोमॅग्नेटिक मटेरियल चे सांग एक्झाम्पल. हाँ the material which are attracted strongly by the magnet called as ferromagnetic आणि Fe म्हणजे आयर्न बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून आयर्न शीतल. आयर्न, निकेल, स्टील अँड कोबाल्ट. आयर्न, निकेल, स्टील अँड कोबाल्ट हे एक्झाम्पल आहेत तुमचे कशाचे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल आहेत. ओके जे मॅग्नेटिक डोमेन जे असतात. ओके हा एक डोमेन आहे. ते डोमेन ज्या गोष्टीने सेपरेट होतात त्याला काय म्हणतात? शिवम.
शिवम खत्री. येस सर. हो सर. व्हिडिओ दिसतो ना बघ, हा एक मॅग्नेटिक डोमेन आहे, हा एक मॅग्नेटिक डोमेन आहे. ओके, दोघं मॅग्नेटिक डोमेन ज्या गोष्टीने सेपरेट होतात त्याला काय म्हणतो आपण? शिवम माहित नाही सर. अरे पीपीटी पाठवली होती की मी तुम्हाला, किती दिवस झाले, मागच्या आठवड्यालाच पीपीटी पाठवली तुम्हाला, तरी तुम्ही वाचना. कसं पूनम? डोमेन वॉल. डोमेन वॉल. ओके, हा एक डोमेन आहे, हा एक डोमेन आहे. ते दोघं डोमेन ज्या गोष्टीने सेपरेट होतात त्याला आपण काय म्हणत असतो? डोमेन वॉल असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर हे बघूया, एक्सचेंज इंटिग्रल. ओके, एक्सचेंज इंटिग्रल जर निगेटिव्ह असला तर काय होतं? ही कुठे गेली प्रणाली? लेफ्ट झाली का? अमृता जाधव. अमृता, हा सर. हा सांग, जेव्हा एक्सचेंज इंटिग्रल निगेटिव्ह होतो तेव्हा काय होतं? अँटी पॅरलल असतात त्यांचे डोमेन्स. अँटी पॅरलल असतात त्यांचे डोमेन्स. ओके, त्यानंतर दुसरी अमृता. अमृता येते का आवाज? हा सर. येतोय ना? हो सर. एक्सचेंज इंटिग्रल मध्ये अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणते आहेत? अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल एक्सचेंज इंटिग्रल मध्ये दोनच होते, सांग कोणते होते? नाही माहिती सर. लेक्चरला नव्हती का? हो नाही सर, ते कनेक्टच होत नव्हतं माझं. मग मी ऍपला प्रॉब्लेम आहे. आत्ताच सांगितलं की शेवटी शिकवला तो पॉइंट. नाही माहिती सर. शिवम खत्री. शिवम सांग की एक्झाम्पल. शिवम आहे का? आवाज येतोय का? असू दे, मयुरी सांग. एमएन मॅग्नेट. आणि अजून एक सांगितलं होतं ना, एमएन आणि कोणतं दुसरं? एमएन आणि अजून एक सांगितलं होतं बघ मी. खटके चालू हे सांगा की. क्रोमियम. हा, क्रोमियम. ओके, एमएन आणि क्रोमियम. बरं सर अँटी फेरोमॅग्नेटिझम मध्ये डायरेक्ट आयर्न येणार का? आयर्नचे अलॉयज येणार ना सर? काय? अँटी मॅग्नेटिझम आहे की नाही मटेरियल आता, सॉरी अँटी फेरोमॅग्नेटिझम, त्याच्यामध्ये आयर्न डायरेक्ट येणार का आयर्नचे अलॉय येणार? अलॉय पण येणार की त्याच्यात, पण ते काय असतात, विच डिपेंड ऑन प्रॉपर्टीज. काय असते, मटेरियलच्या जसे तुमचे डोपिंगचे प्रॉपर्टीज बदलणार. ओके, त्याच्यातले काही अलॉय त्याच्यात येणार आणि आयर्न त्याच्यात येणार, समजलं? बट जसे की तुम्ही प्रॉपर्टी त्याच्या बदलणार. आता तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज का बदलता? वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डोप करणार ना. आता सपोज तुम्ही आयर्न थोडस, एवढं छोटस आयर्न आहे, 0.1 मिलीग्रॅम आयर्न तुम्ही दुसऱ्या याच्यात डोप केलं आणि तुम्ही म्हणणार की हे फेरोमॅग्नेटिक व्हायला पाहिजे, तर ते फेरोमॅग्नेटिक नाही होऊ शकत ना. आपण आयर्न डोप सुद्धा काही काही मटेरियल घेत असतो ना. म्हणजे आयर्न विथ मॅंगनीज घेतलं तर. हा, इन दॅट केस म्हणजे तुम्ही थोडस त्याच्यात टाकलं आणि तेच होऊन जाईल हे नाही सांगता येणार ना आपल्याला. प्रतीक्षा. एक्सचेंज इंटिग्रल जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा काय होतं? तेव्हा पॅरेलल असतात ते हे असतं ते
काय तर ते जे म्हणजे त्या लाईन्स असतात त्या असं पॅरलल असतात. म्हणजे हम्म. तो शब्द मला बोलता येत नाहीये. बोलता येत नाही. त्याला काय म्हणतात स्पिन ओरिएंटेशन. काय हा असतं? स्पिन पॅरलल असतं. ओरिएंटेशन. स्पिन ओरिएंटेशन जेव्हा एक्सचेंज इंटिग्रल पॉझिटिव्ह असतो तेव्हा काय असतं? पॅरलल असतं. आणि स्पिन ओरिएंटेशन जेव्हा एक्सचेंज इंटिग्रल निगेटिव्ह असतं तेव्हा ते काय असतं? अँटी पॅरलल अँटी पॅरलल. अजून प्रणाली झाली का जॉईन? हा सर. हो हो आहे. आता सांग काय ह्याची एक्झाम्पल सांग. बेथिस लेटर कर्व जो आपण घेतला हा बेथिस लेटर कर्व तर त्याच्यात पॉझिटिव्ह मध्ये कोणकोणते मटेरियल हा. फेरोमॅग्नेटिक मटेरियल पॉझिटिव्ह कोणकोणते? कोबाल्ट निकेल आणि आणि कोबाल्ट निकेल आणि आयन आयन Fe. हा ओके कोबाल्ट निकेल आणि Fe. ठीक आहे. साळुंके मॅडम घेताय मग तुमचं लेक्चर. अभ्यास करा मग. हा आवाज येतोय का? हो सर येतोय. हो येतोय. हा जॉईन करा 2 मिनिटात मॅडम सुरू करताय. ओके. आणि आता हे जे आपण मी तुम्हाला जी पीपीटी सांगितली ना पाठवली ना मी पीपीटी तुम्हाला. हॅलो आवाज येतोय का? हो येतोय सर. येतोय. तुम्हाला मी जी पीपीटी पाठवली आहे ना तर त्या पीपीटी वर तुम्ही